नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहतायत न्यूज 18 लोकमत. महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करूया. सर्वसामान्यांसमोरची संकट काही कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. कोरोनाचा आलेख एकीकडे कमी होतोय, मात्र दुसरीकडे महागाईचा आलेख वाढू लागलेला आहे. भाज्या आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीनं सर्वसामान्यांचा अक्षरशः कंबरडं मोडलंय. मे महिन्यातील घाऊक तसंच किरकोळ असे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी टप्प्यावर पोहोचलेले आहेत. महागाई दर 12.13% झेपावलाय. एप्रिल 2021 मध्ये तो 10.49% इतका नोंदवला गेलेला होता. घाऊक महागाई दरामध्ये सलग 5व्या महिन्यात वाढ झाल्याचं दिसतंय. मुंबईमध्ये देखील भाज्यांच्या दरांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. भाज्यांचे दर नेमके काय पाहूया. काकडी आणि गाजर 40 रुपये किलोवर गेलेला आहे. पडवळ 50 रुपये किलोवर आहे. तोंडली कारली 60 रुपये किलो दरानं सध्या विकली जात आहेत. दुधी आणि शेवगा 40 रुपये प्रति किलो दरानं विकली जात आहेत. भेंडीचा दर 60 रुपये प्रति किलो इतका झालेला आहे. शेवगा 40 ते 50 रुपये किलो इतका विकला जातोय. पडवळ 50 रुपये किलो दरानं विकला जातोय. भेंडी 60 रुपये प्रति किलो दरानं विकली जातीये. फरसबी ही 120 रुपये प्रति किलो दरानं विकली जातीये. कोबी 30 रुपये प्रति किलो दरानं विकली जातीये. टोमॅटो 20 रुपये प्रति किलो दरानं विकला जातोय. आणि आपण आधीच बघितलं, काकडी आणि गाजर 40 रुपये प्रति किलो दरानं विकली जातीये. सर्वसामान्य जनतेचा अक्षरशः कंबरडं मोडणारी ही आकडेवारी आहे. हे दर आहेत भाज्यांचे सध्याचे, आणि या दरांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं बघायला मिळालंय. महागाईचा आलेख अशानं कमी होणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारतोय. मुंबईतले आपण भाज्यांचे दर पाहिलेत, मात्र राज्यभरात वेगवेगळ्या भागांमध्ये देखील सध्या अशीच दरवाढ भाज्यांमध्ये बघायला मिळतेय. याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत. संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. संजय, आपण बघितलं तर राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये भाज्यांचे दर कडाडलेले आहेत. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर हे दर जात आहेत की काय, असं सध्याचं तरी स्थिती आहे. संजय, अमरावतीमध्ये काय नेमके भाज्यांचे दर आहेत? महागाई नेमकी किती वाढलेली आहे? अजिंक्य, एकूणच जर आपण महागाई बघितली तर प्रचंड महागाई वाढलेली आहे. किराणा वस्तूची जी किराणा दुकानात मिळणाऱ्या वस्तूंचे भाव जे प्रचंड गगनाला भिडालेले आहे. जे गोडे तेल, खाण्याचं तेल, जे सोयाबीन किंवा पल्ली तेल जे होतं ते जवळपास दुपटीनं वाढलेलं, म्हणजे 100% वाढलेलं आहे. आणि एवढंच काय कमी होतं की काय, आता भाजीपाल्याचे दर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेले आहे. गेल्या 3 ते 4 दिवसापासून अमरावती जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. अमरावती जिल्ह्यात त्या आसपासच्या जिल्ह्यातून भाजीपाला येतो, त्यामुळं भाजीपाल्याची आवकच नसल्यामुळं भाज्याचे तर गगनाला मिळाले. तर लोकांना भाजी विक्रेत्यांचं म्हणणं आहे, मी का भाजीपाल्याच्या दुकानासमोर आलो, सगळा भाजीपाला या ठिकाणी विकला जातो. आता भाजीचे जे विक्रेते आहेत त्यांना विचारूया की आज या ठिकाणी काय भाव आहे. दादा, मला सांगा नेमकं आज काय भावानं भाजीपाला विकला जातो? टोमॅटोची काय रेट आहे की इतर भाज्यांची काय रेट आहे? टमाटर की 20 रुपये किलो रेट है, और गाजर की 60 रुपये किलो रेट है, और गवार फली की 80 रुपये किलो रेट है, और फूल गोभी के 60 रुपये रेट है, वांगी भरीत के वांगी 40 रुपये किलो, बरबटी 60 रुपये किलो. एवढे भाव का बरं वाढले नेमके? ये पानी आने के कारण ही सब माल कम हो गया है, इस कारण ही रेट बढ़ गई. अच्छा, तो आप कितना ज़्यादा लेते मार्केट से? मार्केट से हम सिर्फ 5 या 10 किलो बहुत हो जाना, 5-5 किलो लाके हम हर वाल जमा करके बेचते हैं. आपको उधर से सस्ता होगा, महंगा मिल रहा है ज़्यादा? अभी उधर से मंडी महंगी हो गई, इस कारण भी हमको महंगा लेना पड़ता है. हर आइटम 50 रुपये 60 रुपये किलो के ऊपर हो जाएगा. मंडी में क्यों भाव बढ़ गया अचानक? ये पानी आने के कारण ही, इसलिए उधर भी माल नहीं है ना, पानी आएगा उधर ताकत से, इसलिए माल कम हो गया उधर का, इसलिए इधर ज़्यादा कम आने को लगा माल, इसलिए महंगा है. अजिंक्य, आपण बघितलं की भाजीपाल्याचे जे ठोक विक्रेते जे भाजी बाजार आहे, त्या भाजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच मोठ्या प्रमाणात भाजीची आवक जी आहे ती आवक कमी येत आहे. त्याच्यामुळे भाव वाढलेले आहे, मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे. असं यामुळं
भाज्याचे जे भाव जे वाढलेले आहेत त्याच्यामुळं सर्वसामान्य ग्राहक जो आहे तो भाजी विक्रेत्यांकडून भाजी घेतो. त्याच्यामुळं साहजिकच या भाजी विक्रेत्यांकडून सर्वसामान्य ग्राहकाला चढ्या दरात भाजीपाला घ्यावा लागते. आणि एकूणच जर बघितलं तर भाजीपाल्यांचे इथं सगळंच भाजीपाला जो आहे तो भाजीपाल्याचे भाव जे आहे गगनाला भिडालेले आहेत. त्याच्यामुळे सर्वसामान्य गृहिणी असेल किंवा सर्वसामान्य जे नागरिक आहेत नागरिकांमध्ये आता नाराजीचा सूर व्यक्त केला जातो. बिलकुल. अजिंक्य संजय, असेच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मी आपल्याकडे येणार आहे. आपण यानंतर पुण्यामधले भाज्यांचे दर नेमके किती आहेत, वाढले असतील तर ते किती न वाढले असतील याचा आढावा घ्यायचा आहे. आपल्यासोबत चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, आपण बघितलं तर महागाई वाढतीये आणि सातत्यानं भाज्यांचे दर देखील वाढताना दिसत आहेत आणि गेल्या काही काळात हे दर जास्त वाढलेले आहेत. सध्या पुण्यातले भाज्यांचे दर नेमके किती आहेत, काय नेमका फरक जाणवतोय आधीच्या दरांमध्ये आणि सध्याच्या दरांमध्ये? चंद्रकांत. अजिंक्य, साधारण याला आपण सीझनल भाववाढ म्हणू शकतो अशासाठी, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे पावसाळा सुरू झाला की भाज्यांचं नुकसान होतं शेतातील बऱ्यापैकी. त्यामुळं भाज्यांचं ऑब्व्हियसली जे आवक जी आहे ती कमी होती आणि त्यातनं हे भाज्यांची वाढ होते. याला बेसिकली सीझनल भाववाढ म्हणतात. ती पुण्याचे मार्केट, आत्ता आपण फुले मंडईमध्ये आहोत. साधारण भाज्यांची जी दरवाढ आहे एक 40-50% पर्यंत आहे. आपल्यासोबत काही भाजी विक्रेते आहेत. मला सांगा किती भाव वाढले? साधारण दुपटीने बाजार वाढलेले दुपटीने वाढले. काय कारण सांगा? माल आवक कमी आहे, पब्लिक नाही, गिराईक कमी आहे बाजारामध्ये. आपल्यासोबत राजा भाऊ आहेत या फुले मार्केट यार्डचे अध्यक्ष सगळ्या भाजीवाल्यांचे. मला सांगा साधारण कसे रेट वाढलेले आहेत, काय कारण सांगितले जातात? एक तर डिझेलचे बाजार वाढल्यामुळं बाहेरनं येणारा माल हा डबल किमतीतच झाला. काय दुसरी गोष्ट पावसाळा अभावी पावसामुळं भाज्यांची नुकसान होतं. आता मेथीची गड्डी घ्या, 10 रुपयाला जी होती ती आता 20-25 रुपयाला गड्डी. पालेभाजीचे डबल बाजार झाले. बाजार डबल झाला. डबल झाले बाजार. आपल्याला साधारण पुणे मार्केटला कुठून माल येतो? कुठनं सगळ्या बाहेरच्या स्टेटमधनं माल येतोच ना. काय त्यामुळे डिझेलचे बाजार वाढल्यामुळे जे आपण आता ह्यावेळी डिझेलचे बाजार वाढले हे कारण? हो, हे कारण आहे. आज आपण तामिळनाडूवरनं गाडी आणत होतो जी 40-45 हजार रुपये भाडं होतं ते 65 हजार रुपये भाडं. मग इंधन दरवाढीचा ह्या महागाईला फटका बसला नक्कीच. आता साधारण प्रमुख भाज्यांचे कुठले काय दर आहेत जरा सांगा. टमाटी आणि जर लिंब सोडली तर सगळे बाजार वाढलेले सगळे. किती काय मेथी केवढं? मेथीची गड्डी जी 10 रुपयाला होती ती 20-25 रुपयाला गड्डी झाली. आणि कांदे बटाटे कांद्यांचे बी बाजार वाढले. बटाट्याचे थोडे 2-5% बाजार वाढलेत. बटाट्याचे बी, कांद्याचे बी बाजार वाढलेत. जे 8 रुपये 10 रुपये कांदे होते ते आता 15, 16, 17, 18 असेपर्यंत बाजार आहे. ओके. म्हणजे आपण पाहिलं हे सगळे भाज्यांचे दर जे आहेत ते साधारण 50% म्हणजे दुपटीनं. याला दरवेळेचं कारण सांगितलं जातं साधारण हे पावसाळा, म्हणजे पावसाळ्यात भाज्यांचं नुकसान होतं हे कारण आहेत. पण त्याला जोडून यावेळेचं आणखीन कारण म्हणजे साधारण इंधन दरवाढ हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आपल्यासोबत हे भाजीवाले काका आहेत, आपण त्यांनाच विचारूया. मला सांगा काका काय दर आहे जरा सांगा. गवार कशी आहे? गवार 30 रुपये औषध. काल किती होती? काल बी हेच भाव होते, पण माल बघून भाव आहे. किती वाढले साधारण? गवार कशी वाढले? भाज्यांचे दर किती वाढले? चांगले मालाचे भाव वाढले, 1 नंबर मालाचे भाव वाढले. भेंडी कशी आहे? भेंडी 60 रुपये किलो, 80 रुपये किलो आहे. आणि हे तोंडलं तोंडलं बी तोच भाव आहे. तोंडलं हे आणि वांग वांगी तोच भाव आहे. सगळे 30 भाव. रुपये. वांग भाव वाढलेत का काय? चांगले मालाचे भाव वाढले. चांगल्या मालाचे भाव वाढले. कशामुळे? आवक कमी. आवक कमी हो. पण पाहू शकतो आपल्यासोबत काही कस्टमर आहेत. मला सांगा भाव वाढलेले दिसत आहेत तुम्हाला सगळे? हो. भाव काय वाटतं? मी काय पुणेकर म्हणून काय सांगा? मी पुणेकर म्हणून इतकं सांगणार की बाबा सगळ्यांवर हे वेळ आलेली आहे. भाव इतके पण नका वाढू देऊ की तुम्ही रोज भाजीपाला पण नाही खाऊ शकत. महागाई मागचे 1 वर्षात 1.5 वर्षात खूप प्रचंड वाढली आहे आणि त्याचा परिणाम हे सर्व एक कारण महागाईचं सांगितलं जातं भाववाढीला. आत्ताच आम्ही भाजी विक्रेत्यांशी बोललो, ते म्हणले की डिझेलचे भाव वाढल्यामुळे भाव वाढलेले आहेत. पावसाळ्यामुळे तर भाजीवाढ होतेच, दरवेळेस आवक कमी झाली, नुकसान झालं. पण यावेळेस डिझेलचे भाव वाढल्यामुळे होतंय. ते पण एक कारण आहे थोडासा. पण आपल्याला सरकारला पण मदत करायची आहे, कारण की इतकं मोठं कोरोनाबद्दल जे प्रकरण ते लोक राबवत आहे हे का सोपी गोष्ट नाही आहे. हे आपल्याला सगळ्यांना मदत नाही, पण भाववाढ तुम्हाला मान्य आहे का? मग थोडा तर भाव वाढणारच आहे. पण हे प्रत्येक गोष्टी 20 रुपये पावचा खाली कुठलीच भाजी नाही येतात आज. मग ह्या भाववाढीला कोण जबाबदार आहे तुम्हाला असं वाटतं? भाववाढीला थोडंसं जे जबाबदार आहे ते मार्केट पण आहे. ते पण अपॉर्च्युनिटी घेत आहे मार्केटमधून.
आणि सरकार पण आहे की डिझेलवर जे टॅक्सेस आहे जर त्यांनी कमी केले तर हे बरं होईल. तुम्ही काय सांगा? भाववाढ झाली सगळी हिंदी शायद बोलायला ते थोडे लाजत आहेत. आपण बाकीच्या भाजीवाल्यांकडे जाऊया. भैया भाजी कशी कशी काय काय भाव आहे जरा सांगा. सगळं 20 रुपये पावशेर भाज्या सगळं 20 रुपये पावशेर, म्हणजे 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. कमी जास्त होतं मालावरती. एक दोन दिवसात वाढलं का कशात? नाही वाढतील पावसामुळे खराब होतात ना. काही वाढलेत, काही वाढलेत, काही कमी झाले. म्हणजे आपण पाहिलं अजिंक्य साधारण सगळे 20 रुपये पावभाज्या आहेत. हां हां म्हणजे याचाच अर्थ 80 रुपये किलो दर आहे एक सरासरी आपण जर काढला बर. पुणे मार्केटमधला. तर अशी सध्याची आपण हे पालेभाज्या आहेत, पालेभाजीवाल्यांकडे जाऊ. एक तिथनं एक आपल्याला अंदाज येईल. काका मला सांगा, हे मेथी कशी दिली? मेथी आता कोथिंबीर आहे 20 रुपयाला. कोथिंबीर 20 रुपये. हो वाढली का काही? आता 16-17 बाजार वाढला. म्हणजे आपण पाहिलं पालेभाज्याही वाढलेल्या आहेत. याचंच कारण हे, एक कारण पावसाळा सुरू झाला, नुकसान भाज्यांचं, आणि दुसरं डिझेलची दरवाढ. हे दोन प्रमुख कारणे सांगितली जातात या भाजीच्या महागाईची. बिलकुल. चंद्रकांत असेच आमच्या सोबत राहा. मी पुन्हा एकदा येणार आहे आपल्याकडे. आपण पुण्यातला अमरावतीतला आढावा घेतला, नेमकी काय भाज्यांच्या दराची स्थिती आहे हे आपण पाहिलं. मुंबईमधली स्थिती देखील आपण बघितली. याचाच आढावा घ्यायचा आहे. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रणाली, वाढत्या महागाईनं राज्यातला सर्वसामान्य नागरिक जो आहे तो आता बेजार झालेला आहे. त्यात आता भाज्यांच्या दरात वाढ होताना दिसतीये. महागाईचा आलेख कमी कसा होणार, सर्वसामान्यांना दिलासा कसा मिळणार, हा प्रश्न आहे. प्रणाली, मुंबईतली भाज्यांची एकंदरीतच दराबाबतची स्थिती काय? मुंबईमध्ये सुद्धा गेल्या 2-3 दिवसामध्ये भाज्यांचे दर जे आहेत ते वाढलेले आहेत. आपण जर एकूण बघितलं तर 20 ते 25 रुपयांची वाढ अनेक भाज्यांमध्ये किलो मागे झालेली दिसून येते. मुंबईमध्ये भाज्यांचे दर वाढण्यासाठी कारण सांगितलं जात आहे ते पाऊस. दरवर्षी पावसाळा जेव्हा येतो किंवा मोठा पाऊस मुंबईमध्ये होऊन जातो त्यानंतर भाज्यांची आवक जी आहे ती कमी होते आणि त्यामुळे मग भाज्यांचे दर जे आहे ते वाढतात. मुंबईमध्ये जर भाज्यांचे दर सांगायचं झाले तर आजच्या घडीला सगळ्यात जास्त दर आहे ते फरसबीनचे. फरसबीन ही 120 रुपये किलो आहे. तर गवार सुद्धा 80 रुपये किलो आहे. कारली 60 रुपये किलो आहेत. तोंडली 60 रुपये किलो आहेत. आणि इतर ज्या भाज्या तर किमान 40 रुपये किलो आहे. कुठलीही भाजी ही 40 रुपयाच्या खाली नाही. त्यामुळे नक्कीच बाजार वाढलेला आहे. परंतु हा बाजार फ्लक्च्युएट होतो असं सांगितलं जात आहे. कधी वाढतोय कधी कमी होतं आणि त्याला कारण आहे ते पाऊस. मुंबईमध्ये मध्ये 2 दिवस गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला 3-4 दिवस पावसाचा अलर्ट होता आणि त्यामुळे या परिसरामध्ये भाज्या ज्या आहेत त्यांची आवक कमी झाल्यामुळं भाज्यांचे दर वाढले असं सांगितलं जात आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढ हा जरी एक छोटं कारण असलं तरी पाऊस हे आणखी महत्त्वाचं कारण जे आहे ते सांगितलं जात आहे. मुंबईमध्ये दादरचा बाजार आता हळूहळू रिकामा व्हायला लागलेला आहे कारण 9-9:30 वाजेपर्यंत हा जवळपास संपूर्ण बाजार रिकामा होतो. अगदी पहाटेपासून हा बाजार जो आहे तो सुरू होतो आणि आता मात्र आपण पाहतोय की बाजार हळूहळू रिकामा व्हायला लागलेला आहे. आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये जे दर वाढलेले आहेत हे दर पुढच्या काही दिवसात कमी होतील. पावसाने थोडीशी उसंत घेतली की दर कमी होतील अशी माहिती जी आहे ती आपल्याला दुकानदार देताना दिसते. अजिंक्य. बिलकुल. प्रणाली, दुकानदारांचं आणि त्यासोबतच भाजी विकत घेणाऱ्या ग्राहकांचं नेमकं याबद्दलचं काय मत आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कारण दुकानदारांचा अंदाज नेमका येत्या काही दिवसात कशा पद्धतीचा आहे, दर वाढतील कमी होतील स्थिर राहतील याबद्दल नेमकं त्यांना काय वाटतं आणि ग्राहकांची नेमकी याबद्दलची काय प्रतिक्रिया आहे. 10-20 रुपये जर दर वाढणार असतील आणि येत्या काळात जर ही वाढ अशीच होणार असेल तर सर्वसामान्यांना दिलासा मिळणार कसा, हा प्रश्न आहे. प्रणाली, आपण बघूया विचारून काही दुकानदार आहेत त्यांना. मला सांगा, भाज्यांचे दर वाढले आहेत का? भाज्यांचे दर वाढले आहेत. कारण काय आहे भाजीचे दर वाढायला? कदाचित मला असं वाटतं पावसामुळे जे पीक आलं होतं त्याचं थोडे नुकसान झाल्यामुळे जे माल येणारा असेल तो थोडा नुकसान झाल्यामुळे थोडाफार माल कमी आला त्याच्यामुळे बाजार वाढलेले. अजून काय वाटतं किती दिवस राहील ही अशी दरवाढ? मला वाटतं अजून तरी 1 महिना तरी राहू शकते. कारण हेच मुख्य कारण आहे का त्याला? पावसाळा पण कदाचित पाऊस जास्त झाला त्याच्यामुळे खराब, मला वाटतं तेच कारण असेल त्याच्यामुळे. पेट्रोल आणि डिझेलचा दर वाढलेला आहे त्याचा परिणाम पण असू शकतो का? पेट्रोल डिझेलमुळे पण असू शकतं थोडाफार. त्याच्यामुळे पण भाडं वाढल्यामुळे त्याच्यामुळे भाज्यांमध्ये पण थोडे बाजार वाढले असतील.
पेट्रोल डिझेल दर साधारण किती टक्क्यांनी वाढले असं आपल्याला माहिती? माझ्या हिशोबाने कमीत कमी 20-30% बाजार वाढलेले आहेत भाज्यांचे बाजार. आणि तुम्हाला वाटतं अजून महिनाभराची महिनाभर मला नाही वाटत, पण थोडेफार तरी 15-20 दिवस, ऑलमोस्ट 1 महिना होऊ शकतो, पण 15-20 दिवस धरून चालावं लागतं. त्याचा बाजारावर किती परिणाम होतो, ग्राहकांवर किती परिणाम होतो? एक तर लॉकडाऊनमुळे परिस्थिती खूप खराब असल्या कारणामुळे सगळ्यांना जागेवर एकतर माल मिळतो आहे आणि इकडे लोक कमी आल्या कारणाने मालाचा सेल पण कमी होतो, कारण त्या लोकांना जागेवरच माल मिळतो. त्याच्यामुळे इकडे लोक येऊन माल खूप खरेदी कमी करतात. पोलिसांची गाडी, म्युन्सिपाल्टी आल्या कारणामुळे लोक येण्याचं थोडंफार बंद झालं. ट्रेनमुळे पण प्रॉब्लेम आलेले आहेत बरेच काही आपल्यामुळे, त्याच्यामुळे लोक येणं आता इकडे कमी झालेलं आहे. पब्लिक गिराईक. तुम्हाला काय म्हणायचं, तुम्ही ग्राहक आहात दुकानदार आहात? दुकानदारच आहे मी, पण ह्यांच्याच दुकानात आहे. बरं. मालाची आवक काय सारखी एका ठिकाणी बांधलेली नसते. ती कधी कमी होते, कधी जास्त होते. जसा माल जास्त आला तर भाव कमी होतो, कमी आला तर जास्त होतो. एखाद गाडी जास्त आली मालाची तर भाव कमी होतो. म्हणजे भावांचे चढ उतार होऊ शकतो. ते आज एक भाव आहे तर उद्या एक भाव होऊ शकतो. आत्ता एक भाव झाला, उद्या सकाळी जर जास्त गाडी आली तर भाव कमी होऊ शकतो. आज कोथमीर 20 रुपयाला आहे, उद्या जर जास्त माल आला तर उद्या कोथमीर 15 रुपये, 10 रुपयाला पण, 5 रुपयाला पण होऊ शकतो. हे पावसावर अवलंबून आहे. डिझेल पेट्रोल 10 येत आहे. म्हणजे मुंबईमध्ये जे विशेषतः दर वाढले त्याचं कारण पाऊस हेच सांगितलं जात आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे थोडासा फरक पडलेला असला तरीही जास्त फरक हा पावसाचा झालाय, असंच या सगळ्या दुकानदारांचं म्हणणं आपल्याला दिसून येतं. अजिंक्य. बिलकुल. यानंतर आपण संजय शेंडे यांच्याकडे पुन्हा एकदा जाणार आहोत अमरावतीमध्ये, आणि नेमक्या दरांमधली ही जी वाढ आहे कितीची आहे, कशा पद्धतीची होतीये, ग्राहकांचा प्रतिसाद नेमका कसा आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे. संजय, आपण मगाशी सांगितलं की दर नेमके किती वाढलेत, मात्र काही दिवसांपूर्वी दर नेमके किती होते, कितीने आता ते वाढलेत, आणि सोबतच ग्राहकांना आता या दरवाढीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे साहजिक आहे की कदाचित ग्राहकांचा ओढा कमी असेल भाज्या विकत घेण्याला. काय नेमकी त्याबद्दलची स्थिती आहे, दुकानदार काय म्हणतायत त्याबद्दल? निश्चितच अजिंक्य, 2 ते 3 दिवसापूर्वी जर आपण भाजीपाल्याचे भाव बघितले तर कमीत कमी 1 किलो मागे 20 ते 30 रुपये कमी होते. मात्र आता 3 दिवसानंतर भाजीपाल्यांचे भाव जे आहे प्रत्येक भाजीमागे हे किमान 20 ते 30 रुपयाची वाढ झालेली आहे. भाजी विक्रेते पण माझ्यासोबत आहे आणि ग्राहक पण आहे. आपण भाजी विक्रेत्यांना विचारू, दादा 3 दिवसापूर्वी याचे भाव काय काय होते आणि कसे काय वाढले नेमके? ये 2 दिन से पानी आने में माल कम हो गया है, इस कारण भी रेट बढ़ गए इसके. और 2-3 दिन पहले ये तुरई हमको 60 रुपए किलो लाते थे, अभी जगह पे हमको कुछ 80 रुपए किलो बता रहे हैं. हम 100 रुपए 80 रुपए बेच दे रहे हैं इसकी. गवार फली 60 रुपए किलो खरीदते थे 2-3 दिन पहले, आज 70 रुपए किलो जगह पे बिकी. आज उसकी बिक्री 80 रुपए किलो की बनाएंगे हम. और ये बरबटी जो है तो 500-400 रुपये रोज बिकती थी, आज 400 रुपये बिकी, तो इसकी 60 रुपए किलो की बिक्री बनाएंगे रोज. निश्चितच सगळेच जर भाव बघितले आपण भाज्यांचे तर भाज्यांचे भाव जे आहे ते वाढलेले आहे. माझ्यासोबत ग्राहक आहे. दादा मला सांगा, तुम्ही भाजीपाला घ्यायला आलेला 3-4 दिवसापूर्वी तुम्ही जे भाजीपाला घेत होते त्याचे भाव आताच्या भाव तुम्हाला काय वाटते, का बरं एवढा भाव वाढले पाहिजे, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं म्हणजे आम्ही नॉर्मल माणूस आहे, एवढा महाग भाजीपाला घेऊ नाही शकत. आणि एवढा महाग भाजीपाला म्हणजे लयच महाग झाला नाही. आज 80 रुपये किलो तुरई खाईन तर कसं घर कसं चालत. 80 रुपये एका तुरईले देईन तर इकडे तेल आहे, बाकीचं खायचं तेल आहे, मीठ आहे, हे बाकीच्या वस्तू आहे ना अजून त्याच्या मागे. म्हणजे सरकार पूर्ण आम्हाला गरीब माणसाले पूर्ण अनरस घालायच्या मागे लागलेला आहे वाटतं, असं आम्हाला असं वाटून राहिलं. कसं डिझेलचे भाव वाढून दिले, पेट्रोलचे भाव वाढून दिले. आज 110, 7-8 रुपये लिटर पेट्रोल झालं. म्हणजे मजुरी किती व्हायला पाहिजे मग याच्या अंदाजानं, माणसाची मजुरी वाढायला पाहिजे हर गोष्टीत. आज कसं आम्ही नॉर्मल माणूस आहे, ड्रायव्हर माणूस आहे, मी एक टुरिस्ट गाडी चालवतो. आज सगळं अमरावती जे पुरं राज्य बंद आहे, लॉकडाऊन. त्याच्यामुळे सगळे टुरिझम बंद आहे. आमच्या घरी कसं आम्ही गाडी चालवतो, आम्हाला भाडे नाही आहे, आमच्या गाड्या घरी उभ्या आहे. त्याच्यामुळे भाजीपाला घेणं तुम्हाला अशक्य झालं. घेणं काय म्हणजे भाजीपाला खावं असं वाटत नाही आजच्या परिस्थितीत. काय नाही, माणूस टमाटे नाही, टमाटेच खाईन काय, बाकीचं काही त्याच्या मागं पालक आहे, मिरच्या आहे, सांबार आहे, ह्या बाकीच्या वस्तू अजून त्याच्या मागं आहे. आणि घरी नेल्यानंतर लेकरा राहते, फळ फ्रूटही घेऊन जाते. फळ फ्रूटचाही भाव खूप वाढलेले आहे.
म्हणजे निश्चितच अजिंक्य आपण जर बघितलं तर मी या भाजीच्या दुकानावर आहो. या दुकानावर आता मी 15-20 मिनिटापासून केवळ एक ग्राहक आलेला आहे. निश्चितच या भाजीची जर दरवाढ झालेली आहे याचा फटका दुकानदारांना बसत आहे. सर्वसामान्य ग्राहक जो आहे, ग्राहकांची जी ओढ आहे ती सुद्धा आता भाजीपाल्याकडे येण्याची कमी झालेली आहे. एकूणच या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहक जो आहे तो त्रस्त झालेला आहे. सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झालेला आहे. आपण अमरावतीमधली ही स्थिती पाहिली. पुन्हा एकदा पुण्यामध्ये जाऊया. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच. चंद्रकांत, आपण बघितलं दर तर वाढतायत आणि कदाचित येत्या काळात आणखी वाढण्याची देखील भीती व्यक्त होतीये. कदाचित कमी देखील होतील. आवक भाज्यांची नेमकी कशी आहे त्यावर बरीच परिस्थिती अवलंबून आहे. पण ग्राहकांचा नेमका कसा प्रतिसाद आहे? ग्राहक भाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत का? पुण्यामध्ये निर्बंध देखील शिथिल झालेत. कोरोना काळ होता त्यामुळे ग्राहकांना बाजारपेठेत गर्दी करता येत नव्हती, भाजीपाला खरेदीसाठी येता येत नव्हतं. आता निर्बंध थोडे शिथिल झालेत. आता तरी ग्राहकांचा प्रतिसाद आहे का? आणि त्यात दरवाढ आहे त्यामुळे हा प्रतिसाद नेमका कसा आहे? अजिंक्य, पहिली गोष्ट आपण समजून घेऊया, जरी निर्बंध यापूर्वी होते तरी भाजी मार्केट सुरू होतं, त्यामुळे तसा काही फरक नाही ग्राहकांचा मार्केटवरती. कारण ती मार्केट या ठराविक वेळात ते ठराविक कालावधीत हे सगळे फुले मंडई सुरू होती. फरक आता साधक फरक आहे त्यातला. बेसिकली मी तुला समजून सांगतो, कुठली भाजी महागली का लोक ती भाजी घेत नाही, जी स्वस्त आहे ती भाजी घेतात. एक साधा लोकांचा, सामान्य लोकांचा कल असतो. आपण ह्या ताईंकडे जाऊया. मला सांगा, आज भाज्या महागलेल्या दिसत आहेत, साधारण काय रेट आहेत? तुम्हाला कुठली भाजी घ्यायची? सगळ्याच भाज्या महाग आहेत. सगळ्याच भाज्या महाग आहेत. 30 रुपयाची नाही. आता गवार कशी घेतली? 30 रुपये पावशेर. 30 रुपये पावशेर म्हणजे 120 रुपये किलो. भैया, भाज्याचे दर जरा सांगतो. माहित नाही भाजी युक्त. आपण हे मालकांकडे जाऊया. तो कामगार आहे, बोलायला लागतो. काय दर आहे सांगा? गवार 20 ते 30 रुपये पावशेर आहे. भेंडी 20 रुपये पावशेर आहे. पालवर 20 रुपये पावशेर आहे. भोपळा 10 रुपये पावशेर आहे. काका, मला एक सांगा, मला आत्ता मार्केट यार्ड जे आहे मेन तिथनं दर आले. घुले जे उपाध्यक्ष आहेत मार्केट, त्यांनी सांगितलं त्यांच्या दरामध्ये भेंडी 35 रुपये किलो आहे आणि तीच भेंडी तुमच्याकडे 80 रुपये किलो. हा फरक का? आडत आली, टेम्पो भाडं आलं, हमाली आली, सगळंच वाढतं. आम्हाला 60 रुपये पडते येते. पण दुप्पट कसं होतं? 8% आडत. 8% आडत आहे. आम्ही त्याच्यावर समजा ती 35 रुपये खरेदी केली, ती 44 रुपये आम्हाला पडायला गेली. वरची आम्हाला, खालची आम्हाला, असे करून आम्हाला 55 ते 60 रुपये पडायला जाते ती भेंडी. तेव्हा आम्ही 20 रुपये पावशेर आणि होलसेल गिरायक घालतो 60 रुपये किलो घालतो. म्हणजे अजिंक्य, मला फरक अशासाठी समजून सांगायचं प्रेक्षकांना. म्हणजे जनरली पावसाळा आला की सिजनल दरवाढ होते, त्यात बातमी काही नाही, ती नेहमीची बातमी आहे, तीच आत्ता आहे. पण त्याचा फायदा घेऊन भाव कसं मार्केट फुगवलं जातं याचं मी एक तात्कालिक उदाहरण तुला सांगितलं. मार्केट यार्डमधले दर आत्ता माझ्यासोबत मला आत्ता मिळालेले आहेत. तिथले भाजी मंडईचे जे उपाध्यक्ष घुलेत त्यांनीच आपल्याला पाठवलेत. गवार आहेत 30 ते 35 रुपये, 30 ते 40 रुपये. भेंडी 35 ते 40. काकडी 12 ते 16. नंतर कांदा आहे 30 ते 20 आणि वांगी आहे 20 ते 25. पण हेच जर इथं फुले मंडईत, म्हणजे साधारण मार्केट यार्डमधून मी तिथून इथं यायला साधारण 4-5 किलोमीटरचं अंतर आहे. यांनी जे हिशोब सांगितलं, मग तेच दर इथं दुप्पट आहे. मग याला कृत्रिम भाववाढ म्हणायची का सिजनल दरवाढीचा फायदा घेऊन ही दरवाढ केली जाते? आपण पुन्हा एकदा त्यांचंही म्हणणं ऐकून घेऊ. मला सांगा, हे जर बाजार असेल ना तर मला म्हणाल ते हरल मी. गवारीला बाजार 700 रुपये शेत. तुम्हाला खोटे बातमी सांगितलेले? खोटे नाही अध्यक्ष. 700 रुपये बाजार आहे गवारीला मार्केटला. तुम्ही पाठ चाला माझ्या संघ. भेंड्या 400 कमी कोणी देत नाहीये. तुम्ही कसं का वाटत? माझ्याकडे दे. हे बघा, मग आता हे प्रत्येक भाजीच्या दराचा साधारण फरक असू शकतो, मग कमी जास्त, म्हणजे त्या दर्जानुसार. पण एक साधारण दुप्पट रेट लावले जातात. मग सीजन. काका, मला सांगा, तुमच्याकडे गवार कशी? 30 रुपये. 30 रुपये पाव. 30 रुपये पाव. आपण इथं गवारचे रेट 30 ते 40 रुपये आणि तुमच्याकडे पाव आहे. आमची खरेदी असली तशी ना. तुम्हाला खरेदीला किती मिळाली? 60 रुपये पडल्यावर आम्ही विकायचे कसे? हमाली, टेम्पो भाडी असतात त्याला. म्हणजे तुम्ही आता 120, तुम्हाला 60 रुपयाला पडलं, तुम्ही 120 रुपयाला विकतो, बरोबर? दलाली असते 8%. बाकी तर मग आमचा कष्टाचे पैसे. असं भाव का वाढले? भाव म्हणजे माल चांगले, जे माल चांगले असतात त्याला बाजार असतो आणि जे हलके माल असतात ते कमी भावात देतात. मग ते त्या पद्धतीनेच विकायला लागतं ना. म्हणजे आपण यांचं जे दावा आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मार्केट यार्डला समजा ती भाजी 30 रुपयाला पडली तर आम्ही ती 60 रुपयाला विकतो. म्हणजे दुप्पट मार्जिन असतं का? हा एक
याच्यातनं सांगायचा मुद्दा हाच आहे मला प्रेक्षकांना, मग सीझनल दरवाढ होते, पावसाळा आला की दरवर्षी मग पावसामुळे भाज्यांचं थोडं नुकसान होतं, त्यामुळं आवक कमी होते, त्यामुळं थोडेफार दर वाढतात ते मान्य आहे. पण त्याचा फायदा घेऊन आणखीन दरवाढ केली जाते का, ते आपण इथं आता लगेच तिथल्या तिथं रिअलिटी चेक केला. आपल्यासोबत फुले मंडईतले मार्केट दर आणि भाजी मार्केट जे आपलं मेन मार्केट यार्ड आहे गुलटेकडीचं, तिथल्या दरांची तफावत क्लिअर कट दुप्पट आहे. हा तिथल्या भाजी मार्केटचा सध्याचा दर आहे. याच्यावरून आपण समजू शकतो की ह्या सीझनल दरवाढीच्या आडून दरवाढही केली जाते, असंच सध्याचं इथलं चित्र आहे. बिलकुल अजिंक्य. चंद्रकांत, तुम्ही पुन्हा एकदा असंच आमच्यासोबत जोडलेले राहा. आपण बघितलं भाज्यांचे दर तर वाढलेले आहेत, मात्र त्यासोबतच खाद्यतेलाचे दर देखील वाढलेले आहेत. खाद्यतेलांच्या दरातली तफावत देखील आपल्याला बघायची आहे. सर्वसामान्यांचं कंबरडं यामुळं मोडलं गेलेलं आहे आणि इतकी जर महागाई वाढत राहिली तर जगायचं कसं, असा प्रश्न ते उपस्थित करतायत. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर आपण इतरही महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघितलं ब्रेकला जाण्यापूर्वी भाज्यांचे दर वाढलेले आहेत आणि ही दरवाढ अशीच सुरू राहील अशी शक्यता देखील व्यक्त होतीये. तर दुसरीकडे खाद्यतेलाचे दर देखील वाढलेले आहेत. मे 2020चा आपण जर आढावा घ्यायचं म्हटलं तर जे दर 150 आणि 160 रुपये प्रति किलो खाद्यतेलाचे होते ते आता वाढून जवळपास 200 ते 210 रुपये प्रति किलोवर गेलेले आहेत. याचबद्दल आपण विचारणार आहोत. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच. प्रणाली, फक्त भाज्यांचेच नाहीत तर खाद्यतेलाचे दर देखील वाढलेले आहेत आणि हा देखील अतिशय चिंतेचा विषय आहे. खाद्यतेलाचे दर 40 ते 50 रुपये प्रति किलो वाढलेले आहेत, त्यामुळं ही दरवाढ देखील फार मोठी दिसतेय. प्रणाली, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? सध्या कोरोनाचा कालावधी आहे, लोकांचे उद्योगधंदे बुडालेले आहेत. आत्ताच लॉकडाऊनमधून सगळे लोक हळूहळू बाहेर पडायला लागले, पण त्याचा परिणाम दुसरा असा होतोय की ही जी दरवाढ झाली आहे त्याच्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. भाज्या ही दररोज लागणारी गोष्ट आहे आणि विशेषतः पावसाळ्यामध्येच हिरवे पालेभाज्या असो किंवा फळभाज्या असो त्या जास्त चांगल्या उपलब्ध होतात. त्यामुळे नागरिकांचा भर सुद्धा भाजी खरेदीवर जास्त असतो. परंतु जी दरवाढ झालेली आहे साहजिक आहे, सर्वसामान्यांना त्याचा फटका बसलेला आहे. सर्वसामान्य कुठे ना कुठे चिंतेत पडलेला आहे की भाजी खरेदी करायची तरी कशी. 20 ते 30% जरी दर वाढलेले असले तरीही ते सर्वसामान्यांना कोरोनाच्या परिस्थितीमध्ये परवडणारे नाही आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्यामुळे लोक सध्या पै आणि पै वाचवण्यावर भर देतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर दरवाढ होत असेल तर ती नक्कीच सर्वसामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळे कुठे ना कुठे त्यांचं जे बजेट असतं दर महिन्याचं ते कोलमडताना दिसतंय आपल्याला. अजिंक्य. बिलकुल. आणि यासोबतच आपण पुन्हा एकदा संजय शेंडे यांच्याकडे देखील जाणार आहोत, चंद्रकांत फुंदे यांच्याकडे देखील जाणार आहोत. मात्र आपण ही जर माहिती बघितली खाद्यतेलाच्या दरासंदर्भातली तर ही माहिती देखील सर्वसामान्यांसाठी काहीशी अडचणीची ठरू शकते. प्रणाली, पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. खाद्यतेलांचे दर वाढण्याच्या मागची नेमकी काय कारणं सध्या सांगितली जात आहेत? कारण भाज्यांचे दर वाढत आहेत, पावसाळा आहे, कधी आवक कमी असते, मागणी जास्त असते, त्यामुळे हे दर वाढतात. थोड्या कालावधीनंतर ते कमी देखील होत असतात. पण खाद्यतेलांचे दर वाढण्यामागे नेमकी काय कारणं वाटतात? प्रणाली कापसे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. सर्वसामान्य जनतेला दिलासादायक खरंच ही स्थिती आहे का? तर याचं उत्तर नाही असंच आहे, कारण सर्वसामान्यांना अडचणीची ठरू शकते अशीच ही दरवाढ आहे. दर वाढलेत भाज्यांचे, खाद्यतेलाचे दर वाढलेत, कोरोना काळ सुरू आहे, अनेकांचे जॉब गेलेले आहेत, नोकऱ्या गेलेल्या आहेत. अशा कालावधीत खायचं काय हा एक महत्त्वाचा मुद्दा सगळ्यांसमोर आहे. पुन्हा एकदा एका ब्रेकसाठी आपण थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर बातमी आपण बघणार आहोत मुंबई आणि पुण्यातून. राज्यात सर्वात आधी कोरोनानं कुठं थैमान घातलं असेल तर ते मुंबई आणि पुण्यामध्ये. पण या दोन्ही शहरांनी कोरोनाशी चांगलाच लढा दिला. कोरोनाच्या पहिल्या लाटेला तर थोपवलंच, पण आता दुसऱ्या लाटेवरही बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलेलं आहे. एकेकाळी कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमधून दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. पहिल्यांदाच धारावीत
0 रुग्णसंख्येची नोंद झालेली आहे। कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत धारावीमध्ये पहिल्यांदाच रुग्णसंख्या 0 इतकी नोंदवण्यात आली आहे। तर पुण्यातील भवानीपेठ भागातही एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही। एकीकडे धारावीतली गेल्या 24 तासातली रुग्णसंख्या 0वर आलेली होती, तर पुण्यातल्या भवानीपेठमध्ये देखील रुग्णसंख्या 0वर आलेली आहे। त्यामुळे अतिशय दिलासादायक अशी ही स्थिती म्हणावी लागेल। कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये मुंबई आणि पुण्यामध्ये थैमान घातलेलं होतं। अनेक कोरोना बाधित झालेले होते आणि अनेकांचा मृत्यू देखील झालेला होता। आता हळूहळू ही लाट ओसरू लागल्याचंच दिसतंय। धारावीमध्ये गेल्या 24 तासात एकही रुग्ण सापडलेला नाही। कोरोनाच्या पहिल्या लाटेत 25 डिसेंबरला धारावीत एकही रुग्ण सापडला नव्हता। आता दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच गेल्या 24 तासात धारावीमधली रुग्णसंख्या 0वर आहे। तसंच दादरमध्ये 3 आणि माहीममध्ये केवळ 6 रुग्णांची भर पडलेली आहे। त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय असंच म्हणावं लागेल। धारावीनं दुसऱ्या लाटेलाही कोरोनाच्या हरवलं असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 4.5 महिन्यांच्या कालावधीनंतर आज पहिल्यांदा मागच्या 24 तासात एकही नव्या कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नाहीये। अगदी बरोबर ऐकलं, धारावीचा हा अतिदाटी असलेला हा भाग इथल्या साधारणतः पहिल्या लाटेमध्ये काय चित्र होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण या दुसऱ्या लाटेमध्ये जेव्हा पेशंट्स वाढू लागले फेब्रुवारी नंतर, त्यानंतर आज पहिल्यांदा एकही नवा रुग्ण धारावीत सापडलेला नाहीये। साधारणतः मागच्या वेळेला म्हणजे या मागची वेळ जर असेल 0 रुग्ण सापडण्याची, ती म्हणजे 2 फेब्रुवारी होती। 2 फेब्रुवारी नंतर कोरोनाची दुसरी लाट आली आणि त्यानंतर खरं तर मागच्या 4.5 महिन्यांमध्ये सगळ्यांनीच प्रयत्न केले, राज्य सरकार, पालिका, मुंबई पोलीस, ट्रॅफिक पोलीस, जेणेकरून धारावीचा हा पट्टा आहे इथे गर्दी होणार नाही, धारावीच्या भागांमध्ये गर्दी होणार नाही, दुकानांमध्ये गर्दी होणार नाही, लॉकडाऊन व्यवस्थित लागेल, या सगळ्या पायी अनेकांनी पूर्णपणे प्रयत्न केले। याच्यामध्ये मुंबई पोलिसांचा सहभाग पण फार मोठ्या प्रमाणावर आहे असं म्हणायला हरकत नाहीये। आणि म्हणूनच धारावी पुन्हा एकदा जिंकत मागच्या 24 तासात एकही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही, ही जितकी आनंदाची बातमी आहे तितकीच काळजी करायला लावणारी बातमी म्हणजे लोकांनी बऱ्यापैकी मास्क घालणं किंवा मास्क लोकांचा बऱ्यापैकी नाकावर आलेला आपल्याला किंवा अगदी हनुवटीवर आलेला बघायला मिळतो। बऱ्यापैकी लोकांनी मास्क घालणं सोडून दिलेलं आहे, ही चिंतेची बाब आहे। प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आपल्यासोबत मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर आहेत। ताई, धारावीकरांनी पुन्हा एकदा करून दाखवलं आहे। मुंबईच्या महापालिकेच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धारावीमध्ये जे काम केलं आहे ते प्रशंसनीय आहे, अधिक चांगली कामगिरी केली, पण याच्यामध्ये सातत्य असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आपली काय प्रतिक्रिया? मुळामध्ये धारावी ही जी स्लम आहे, जो धारावी म्हणून ओळखला जातो, तो मोठा स्लम म्हणून ओळखला जातो आणि त्याचा जगामध्ये नोंद पण आहे। आणि अशा धारावीमध्ये ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती ह्याने किती बाय कितीमध्ये राहायला पाहिजे ते सगळे निकष मोडीत काढून दाटीवाटीने धारावीकर राहतात। परंतु धारावीकरांच्या कोरोना जो सुरू झाला त्या प्रत्येकाच्या मनामध्ये होतं, अरे धारावीत जर कोरोना घुसला म्हणजे हा विषाणू तर काय होईल, अशा कल्पनेनेच आपण घाबरत होतो। आणि एक दिवस धारावीच्या याच्यामध्ये ते आलंच संकट, पण त्या संकटाला तिथे असलेले महानगरपालिकेचे अधिकारी, ज्याच्यामध्ये आमचा हर हुन्नर जो अतिशय चांगलं काम करणारा किरण दिगावकर म्हणून आमचा वॉर्ड ऑफिसर आहे, त्यांनी घेतलेली, सगळ्यांनी मिळून घेतलेली ती मेहनत, तिथे असलेली पोलीसची यंत्रणा, तिथे असलेली महानगरपालिकेचे आयुक्त, पहिला जर त्यांनी वॉक कुठे केला असेल तर तो धारावीत केला। त्यामुळे मला धारावीकरांचं खरंच कौतुक वाटतं। जेव्हा पहिली लाट आली तेव्हा 25 डिसेंबर, 22 जानेवारी, 26 जानेवारी, 27 जानेवारी, 31 जानेवारी, 2 फेब्रुवारी ह्या सगळ्या तारखेना त्यांनी 0वर आणून ठेवली। कोरोना रुग्णांची संख्या 0वर आणली। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। धारावीवासियांनी करून दाखवलं असंच म्हणावं लागेल।
याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा। प्रणाली, धारावीमध्ये गेल्या 24 तासात एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही आणि आपण जर बघितलं तर पहिल्या लाटेमध्ये देखील धारावीनं करून दाखवलेलं होतं। आता दुसऱ्या लाटेत देखील धारावीमधली रुग्णसंख्या शून्यावर आलेली आहे। पालिका प्रशासन, पालिकेचे अधिकारी आणि त्यासोबतच धारावीकरांचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल। प्रणाली, काय सांगता येईल त्याबद्दल? अगदी खरं आहे अजिंक्य, गेल्या काही दिवसामध्ये मुंबईतल्या कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्यानं कमी होती आहे। कालचा जर आपण आकडेवारी बघायची झाली तर 529 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले, तर काल मुंबईमध्ये 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला होता आणि जवळपास 700च्या वर लोकांना म्हणजे जे क्वारंटाईन होते किंवा जे उपचार घेत होते कोरोनावर त्यांची काल घरी सुटका झालेली आहे, ते आपल्या घरी बरे होऊन गेलेले आहेत। पण या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त कौतुक धारावीचं आहे, कारण हा अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे, झोपडपट्टीचा परिसर आहे। इथे इतक्या छोट्या गल्ल्या की एका वेळेला एका गल्लीतून एकच माणूस जाऊ शकेल आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे कोरोनाचा शिरकाव झाला आणि तो कोरोना धारावीकरांनी हद्दपार करून दाखवलेला आहे। त्यामुळे नक्कीच धारावीकरांचं या गोष्टीसाठी कौतुक आहे। त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक आहे की त्यांनी धारावीसारख्या परिसरामध्ये कोरोनाला इतक्या मोठ्या प्रमाणात अटकाव केलेला आहे। मुख्य म्हणजे आपण आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पहिल्यानंतर दुसऱ्या लाटेमध्ये धारावीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या तेवढी वाढली नाही, सोबतच तिथे हर्ड इम्युनिटी सुद्धा मोठ्या प्रमाणावर तयार झालेली होती। त्यामुळे तिथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या जी आहे ती कमी होती आणि त्याचाच एक परिणाम आपण जर बघितला तर दुसरी लाट जी आहे ती तितकी मोठी झाली नाही आणि जरी ती थोड्या प्रमाणात वाढलेली होती तरी सुद्धा तिथे सगळ्यात आधी अटकाव करण्यामध्ये मुंबई महापालिका प्रशासनाला यश आलंय आणि या यशाचे मानकरी सगळेच आहेत, अगदी धारावीतल्या जनतेपासून तर पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यापर्यंत सगळेच जण या यशाचे मानकरी आहेत। आणि जेव्हा धारावीमध्ये रुग्णसंख्या शून्यावर येते तेव्हा कुठे ना कुठे हा चांगला संकेत आहे की मुंबईमधल्या कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्यानं कमी होत आहे आणि कोरोनाचा अटकाव करण्यात मुंबईकर यशस्वी होत आहेत। बिलकुल प्रणाली, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। धारावीमधली रुग्णसंख्या गेल्या 24 तासातली शून्यावर आलेली आणि त्यामुळे हा एक खूप चांगला संकेत आहे असं आपण म्हणूया। पालिका प्रशासनाचं आणि पालिका अधिकाऱ्यांचं कौतुक करावं लागेल, सोबतच धारावीकरांचं देखील कौतुक आहे, कारण त्यांनी देखील स्वयंशिस्त पाळली आणि त्यामुळेच ही रुग्णसंख्या शून्यावर येऊ शकली आहे। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। मात्र जाता जाता पुन्हा एकदा महत्त्वाचं आवाहन, धोका पूर्णपणे अजूनही टळलेला नाहीये। हा धोका पूर्णपणे आपल्याला टाळायचा असेल, पूर्णपणे परतावून लावायचा असेल तर कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे। सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मास्क लावणं, पण मास्क लावताना देखील खबरदारी घ्यायची आहे। मास्क लावताना मास्क लावल्यानंतर नाक आणि तोंड पूर्णपणे झाकलं जाईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। सुरक्षित राहूया, बघत रहा न्यूज 18 लोकमत।